बघा तर मंडळी, आज युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला रताळ्याचा शिरा कशा पद्धतीने बनवायचा तो सांगते. तर बघा, इथं मी रताळे स्वच्छ धुवून आणि बारीक असे चिरून घेतलेले आहे. तर बघा, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये मी बहुतेक जणांचं बघितलंय की ते पाण्यामध्ये उकडतात, पण हे पाण्यात उकडायचे नाहीये, आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये लावायचे आहे. तर बघा, मी आता ह्या डब्यामध्ये हे लावून घेते. असे पाण्यात उकडले की आपले हे रताळ पानचट लागतात, त्यामुळे पाण्यात कधीच उकडायचे नाही. असे डब्यात ठेवून घ्यायचे. आता कुकर मध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकून घेऊ. आपल्याला 2-3 शिट्ट्या पुरेसे आहे. तर बघा, आता मी हे कुकर मध्ये लावते. 2-3 शिट्ट्या झाल्या का आपण काढून घेऊ. तर मला याचा शिरा बनवायचा आहे. मी तुम्हाला आज दाखवते कशा पद्धतीने बनवायचा आहे. जास्तीत जास्त फक्त 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. 4थ्या शिट्ट्या होण्याच्या आधीच आपण कुकर बंद करायचा. आपले 3 शिट्ट्या झालेल्या आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता बघा, आपण आपली वाफ पूर्णपणे गेली आहे. बघा, आपले मस्त उकडलेले आहे. बघा, आपलं हे थंड पडलेलं आहे. आपले रताळ उकडले आहे. आता आपण हे थोडे थंड होऊन देऊ. नंतर हे साल पूर्ण काढून घेऊ. आपले रताळ थंड झालेले आहे. आता आपण हे साल व्यवस्थित काढून घेऊ. पटापट निघतंय बघा. हे साल पूर्ण असे काढून घ्यायचे. नंतर आपण हे किसणीने किसून घेऊ. रताळाचे साल्ट काढून झालेले आहे. बघा, आता आपण हे किसणीने किसून घ्यायचं. याच्यामध्ये अशा दसुड्या निघतात, त्यामुळे आपण या बारीक किसणीने किसून घ्यायचं. म्हणजे दसुड्या आपल्या वरती राहतात, नाही तर या दातात अटकतात. म्हाताऱ्या माणसाला पण हे खायला खूप छान आहे, असं मऊ असतं. बघा, असं किसून घ्यायचं. हे पूर्ण बारीक किसणीने किसलं ना छान किसलं जातं. मी आता पटापटा किसून घेते, नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आपल्या रताळे किसून झालेले आहे. बघा, त्याच्यावर हा चौथा किती निघलाय बघा, ते शिरा निघतात. तर आता आपण इथे पॅन ठेवू. बघा, इथे मी साजूक तूप 2 चमचे टाकते. आपलं तूप कडलेलं आहे. बघा, आता मी हे रताळाचा किस टाकते. बघा, किती छान कलर आलेला आहे त्याला. हे वजनी म्हणशाल तर अर्धा किलो रताळे घेतलेले आहे मी. तर आपलं शिरा भरपूर होणार आहे. बघा, हा व्यवस्थित हलवून घ्यायचा. आता आपला हा शिजलेलाच आहे जवळपास. फक्त आपल्याला तुपामध्ये गरम करून घ्यायचा आणि साखर टाकायची. रताळ आपले गोड असतात, त्यामुळे आपल्याला साखर अर्धीच वाटी टाकायची आहे. जास्त गोड पण नको, कारण रताळे गोडच असतात ना. बघा, आपला शिरा किती मस्त तयार झालेला आहे. दुधाबरोबर खूप छान लागतो हा. दुधामध्ये टाकून खायचा किंवा असा पण तुम्ही खाऊ शकतात.
बघा हे ड्रायफ्रूट मी चिरून घेतलेले आहे. बघा आपले हे ड्रायफ्रूट टाकलेले आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. याने पण आपण ड्रायफ्रूट टाकलेले याने पण आपली चव अजून वाढते. खूप छान लागतंय बघा. वास पण किती छान येतोय. बघा या शिऱ्याचा कलर बघून घ्या तुम्ही, किती छान दिसतो. तर बघा मंडळी, आपला शिरा तयार आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. हा रताळ्याचा शिरा उपवासासाठी खूप छान आहे. भूक पण लागत नाही याने आणि आपल्या शरीरासाठी पण खूप हेल्दी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा.